आज मंगल निवास या घराच्या पुढे खूप गडबड चालू होती. कारण आज डोहाळे जेवण झाल्यानंतर मोहनराव आपल्या लेकीला शीतलला बाळंतपणासाठी माहेरी घेऊन आले होते. ड्रायव्हरने अलगद सावकाशपणे गाडी बंगल्याच्या पुढे आणून थांबवली. मोहनरावांनी आपल्या मुलीला गाडीतच थांबायला सांगितले आणि तिचा भाऊ जय आणि तिचे वडील मोहनराव गाडीतून खाली उतरले. शीतलचा भाऊ जय पळतच आतमध्ये गेला. त्याने ओवाळण्याचं ताट बाबाच्या हातात दिलं आणि त्याने भाकर तुकडा हातात घेऊन तिच्या अंगावरून उतरून तो दूर टाकून दिला. लेकीला आणायला जायच्या आधीच सगळी तयारी मोहनरावने केली होती. शीतलचं औक्षण करून झाल्यानंतर मोहनरावने ते ताट जयच्या हातात दिले आणि आपल्या लेकीला हात देऊन अलगद घरामध्ये आणले. मोहनरावांनी लेकीची खोली मस्तपैकी आवरून ठेवली होती आणि तिची डिलिव्हरी झाल्यावर तिला सगळ्या वस्तू जागच्या जागी मिळाव्या म्हणून त्यांनी आत्तापासूनच सगळी काही तयारी करून ठेवली होती. आपल्या ताईसोबत थोड्या वेळ गप्पा मारून जय त्याच्या खोलीमध्ये जाऊन झोपी गेला. तेवढ्यात मोहनराव आपल्या मुलीला आवडणारे आईस्क्रीम घेऊन आले. आईस्क्रीम पाहून शीतल म्हणाली, बाबा आता हे कशाला आणलं? सकाळपासून खूप काही मी खाल्लं आहे. असू दे ग बाळा, तुझ्यासाठी नाही आणले, माझ्या होणाऱ्या नातवंडासाठी मी घेऊन आलो आहे. बरं ते जाऊ दे, रात्रीच्याला तुला कशाची गरज पडली तर मला आवाज दे. उगाच रात्रीच्याला कोणाला त्रास नको असा विचार करून डोक्यात काही पण आणू नकोस. तुला 9वा महिना सुरू आहे म्हणून मी तुला एवढं सगळं सांगत आहे. आपल्या कामवाली लताताई आता तुझ्यापाशीच राहायला येणार आहेत. तुझ्या बाळंतपणाची त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. शीतल तिच्या बाबाकडे पाहत म्हणाली, बाबा माझ्यासाठी किती करता हो तुम्ही? आई असते ना तिने पण एवढं सगळं केलं नसतं जेवढं तुम्ही केलं आहे. त्यामुळे मला आईची कमी तुम्ही जाणूनच दिली नाही. ठीक आहे बाबा, तुम्ही आता दमला असाल, जाऊन झोपा. आज दिवसभर तुमची खूप धावपळ झाली. ठीक आहे, जातो झोपायला. आणि हो बाबा, डिलिव्हरी झाल्यावर 15 दिवस माझ्या सासूबाई इथेच येऊन राहणार आहेत. हो ग बाय, मला माहीत आहे. माझी इच्छा होती की माझ्या मुलीची पहिली डिलिव्हरी माहेरी व्हावी म्हणून त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. तुझ्या सासूने माझ्या इच्छेचा मान राखला आणि सगळं काही माझ्या मनाप्रमाणे त्यांनी केलं आहे. शीतल म्हणाली, खरंच सासूबाई खूप प्रेमळ आहेत. 9 महिने मला कोणत्याच कामाला हात लावून दिला नाही. अगदी आईसारखी त्यांनी माझ्यावर माया लावली. बाबा म्हणाले, हो ग, तुझे सासू सासरे अगदी देवमाणूस आहेत. तुझ्या सासरकडील सगळी माणसे किती समजूत घेतात. तुझा नवरा प्रशांत पण लाखात एक आहे. मला त्याला पाहिल्यावर वाटत नाही की तो जावई आहे. तो मला माझा मुलगा असल्यासारखाच दिसतो. आजच्या दिवशी बघ ना, तू जगावेगळी मागणी तुझ्या सासरच्या माणसांनी पूर्ण केली. बरं ठीक आहे बाबा, आता आपण राहिलेलं उद्या बोलू. जावा बरं तुम्ही, जाऊन झोपा. आणि हो बाबा, सकाळी मला पावभाजी खायची आहे. त्यामुळे तुम्हाला लवकर उठून लवकर नाश्ता बनवावा लागेल. त्यामुळे जाऊन लवकर झोपा, म्हणजे सकाळी लवकर उठचाल. मी पण आता औषध घेऊन झोपते. मोहनरावांनी आपल्या लेकीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि झुरबल्ब लावून तेथून ते झोपण्यासाठी निघाले. कपडे बदलून झोपण्यासाठी ते बसले होते तोपर्यंत ते त्यांची रोजनिशी ते लिहू लागले. नित्यनेमाने त्यांना झोपताना दररोज दिवसभर काय घडले हे लिहिण्याची सवय होती. त्यांना वाटत होतं की असं लिहिल्यामुळे त्यांच्या भावना
त्यांच्या बायकोपर्यंत पोहोचतात. त्यांच्या बायकोला उद्देशून ते सगळं काही त्या वहीत लिहित असतात. शीतल जेव्हा 10वी होती तेव्हा तिची आई रस्ता ओलांडत असताना एका गाडीशी तिची टक्कर झाली आणि त्यात तिची आई कायमची तिला सोडून गेली. एवढी संपत्ती असून काहीच फायदा झाला नाही. डॉक्टर शीतलच्या आईला मंगलताईला वाचवू शकले नाहीत. शीतल आणि जयला आई गेल्याचा भयंकर धक्का बसला होता. मोहनरावांची पण खूप वाईट अवस्था झाली होती. दोन्ही मुलाकडे पाहून त्यांनी त्यांची स्थिती सावरली. मंगलताई जेव्हा होत्या तेव्हा कोणत्याही कामाला हात न लावणारे मोहनराव बायको गेल्यानंतर सगळं काही करू लागले. भाग्याने दोन्ही पण मुले फार गुणी होती म्हणून त्यांना जास्त त्रास झाला नाही. घरातल्या कामवाली लताबाईने सुद्धा त्यांना खूप मदत केली. मंगलताईला रेसिपी लिहून ठेवण्याची सवय असायची आणि त्याच रेसिपी वाचून वाचून मोहनराव स्वयंपाक बनवत होते. तशी गरज नव्हती, परंतु सगळं काही यावं असं त्यांना वाटत होतं. त्यावेळेस त्यांचा मुलगा 8वीत होता आणि मुलगी 10वी होती. दोन्ही मुले आपापली कामे स्वतः करत होते. त्यामुळे मोहनराव निश्चिंत तर कामाला जात होते. शीतलला मामा आणि मावशी असे कोणीच नव्हते. मोहनरावच्या मोठ्या बहिणींनी त्यांच्या विधवा बहिणीसोबत लग्न करा म्हणून मोहनरावांना खूप विनवणी केली, पण आपल्या बायकोच्या जागी दुसरी बायको आणणे त्यांच्या मनाला काही पटले नाही. शीतल आणि जय बाबाचे दुसरे लग्न करण्यासाठी तयार होते. मोहनराव लग्नासाठी तयार नाहीत हे पाहून त्यांच्या मोठ्या बहिणी खूप नाराज झाल्या. काही पण करून त्यांना त्यांच्या विधवा बहिणीचे लग्न त्यांच्यासोबत लावून द्यायचे होते. त्यांना माहीत होते की मोहनरावांकडे खूप पैसा आहे, त्यांची बहीण सुखात राहील, परंतु मोहनरावांपुढे कोणाचेच काही चालले नाही. मोहनरावांनी ठरवलं होतं की किती पण अडचण आली तरी कोणाची मदत घ्यायची नाही, आपलं आपलं काम करायचं असा कल त्यांच्यात होता. डायरी लिहिता लिहिता ते जुने दिवस आठवत होते. कामाला लताताईने त्यांच्या माहेरकडून शीतलसाठी हे प्रशांतचं स्थळ आणलं होतं. दोन्ही पण पाहुण्यांकडून होकार मिळाल्यावर लगेचच शीतलचं आणि प्रशांतचं लग्न झालं. कन्यादानाच्या वेळेस मोहनरावांनी त्यांच्या मोठ्या भावाला आणि वहिनीला बसायला सांगितले, परंतु भर मंडपात मोहनरावांची वहिनी म्हणाली की कामाच्या वेळी तेवढं आम्हाला पुढे करता आणि दुसऱ्या वेळी आम्हाला काडीची सुद्धा किंमत देत नाही. गरजेच्या वेळी तुम्हाला मोठा भाऊ आणि वहिनी आठवतात. मोहनराव काही न बोलता शांत बसले. वहिनीच्या विधवा बहिणीशी लग्न न करण्याचा निर्णय, यामुळे त्यांच्या वहिनीला त्यांचा राग येत होता. बाकीचे पाहुणे मंडळी आली होती, परंतु त्यांनाही जास्त काही उत्साह नव्हता. परंतु सगळ्यांची कसर शीतलच्या आणि जयच्या मित्रमैत्रिणींनी भरून काढली. मित्रांच्या उत्साहाने लग्न निर्विघ्न पार पडले. मोहनरावांनी लताबाईच्या मदतीने शीतलचे वर्षभरातील सगळे सण पण अगदी नित्य नियमाने पार पाडले. शीतलचे सासू सासरे अगदी देवमाणूस. शीतलची सासू प्रत्येक सणाला अगदी उत्साहाने तिला माहेरी पाठवत होत्या. दिवाळीच्या वेळी फराळ तर त्यांनी स्वतः करून तिच्यासोबत पाठवला होता. त्यानंतर मोहनराव डायरीमध्ये लिहू लागले, तुला माहीत आहे मंगल, जेव्हा आपल्या लेकीला दिवस गेले तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ही आनंदाची बातमी तिने मला सांगितली. जेव्हा मी तिला भेटायला गेलो तेव्हा ती माझ्या गळ्यामध्ये पडून खूप रडली, कारण त्यावेळेस तिला तुझी खूप आठवण आली होती. तू असतीस तर किती छान तिचे डोळे पुरवले असते.
पण जाऊ दे, काळजी करू नकोस. मी आणि जय दोघे मिळून खूप तिचे डोहाळे पुरवत आहोत. तिच्या घरचे तर तिला फुलासारखे जपतात. तुला माहित आहे, आज आपल्या मुलीचे डोहाळे जेवण होते. मोठ्या बहिणी माहेरची मानाची ओटी भरण्यासाठी येते म्हणाल्या आणि आल्याच नाहीत. तुझ्या माहेरची काही पाहुणे आली होती, परंतु ते म्हणाले की तुमच्या माहेरची ओटी आम्ही कशी काय भरू शकतो. लताताई पण माहेरची ओटी भरण्यासाठी जरा कचरत होत्या. त्यांना जरा वेगळं वाटत होतं. काय करावं हे काही सुचतच नव्हतं. त्यानंतर मी आपल्या शीतलच्या सासूबाईंना म्हणालो की ताई, तुम्ही माझ्या लेकीच्या आईच्या जागेवर आहात. तुम्हीच तिच्या माहेरची ओटी भरा. तेव्हा अचानक शीतल उठून उभी राहिली आणि म्हणाली, थांबा बाबा, मला प्रशांत सोबत आणि सासूबाईसोबत काहीतरी बोलायचं आहे. असं म्हणून ती त्या दोघांना घेऊन आतमध्ये गेली. थोडे वेळाने येऊन ती तिच्या जागी बसली. तिथे जमलेल्या सगळ्या पाहुण्यांसमोर शीतल काय म्हणाली, तुला माहित आहे का मंगल? बाबा, सासूबाई खूप गोड आहेत. त्या मला आईसारख्या माया लावतात. पण माझ्या सख्ख्या आईची जागा जर कोणी घेऊ शकत असेल तर ते तुम्ही आहात बाबा. माझी आई मला सोडून गेल्यापासून बाबा तुम्हीच माझी आई आणि बाबा दोन्ही पण झाला. मग आज आईच्या जागी बाबा तुम्हीच माझी ओटी भरा. आणि हो बाबा, माझ्या घरातील सगळ्यांना हे मान्य आहे. तोपर्यंत सासरे मोहनरावांना म्हणाले, मोहनराव, आमची सून जे काही म्हणत आहे ते एकदम योग्य आहे. तुम्ही ही ओटी भरली म्हणून आम्हाला काही हरकत नाही. आपण स्त्री पुरुष समान आहोत अशा गप्पा मारतो, तर मग पुरुषाला या आनंदापासून लांब का ठेवायचे. मला मान्य आहे की स्त्री सृजनशीलतेची प्रतीक आहे, त्यामुळे तिला ओटी भरण्याचा मान मिळतो. पण मुलं जन्माला घालण्यात पुरुषाचा पण सहभाग असतोच की. पुरुषांनी ओटी भरण्याची अशी प्रथा नाही, परंतु आपण ती प्रथा पाळलीत म्हणून काय वाईट आहे. मोहनराव, तुम्ही भरा तुमच्या लेकीची माहेरची ओटी. सासऱ्यांचे बोलणे ऐकून मोहनरावच्या डोळ्यात पाणी आले. लगेचच पुढे जय आला आणि त्याने हाताला धरून शीतलपर्यंत मला नेले. आज मी माझ्या मुलीची यथासांग ओटी भरली. तू तेव्हा तिथेच होती का असा मला भास होत होता. जणू काही तूच तुझ्या हाताने माझ्याकडून तिची ओटी भरून घेत आहेस. आज खऱ्या अर्थाने मी माझ्या लेकीची आई झालो. आपल्या लेकीच्या बाळंतपणात तू आसपास असशील ना. मला खात्री आहे मंगल, तू नक्कीच आपल्या लेकीच्या बाळंतपणा दिवशी तिच्या वेदना कमी करण्यासाठी तिच्याजवळ येत असते. आणि हे बोलताना मोहनरावच्या डोळ्यातील अश्रू त्या लिहिणाऱ्या पानावर टपाटपा पडले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.